नमस्कार. जमलेल्या सर्व परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण जमलो आहोत ते श्री विलास भास्करराव सोळंके तंत्रज्ञ 1 यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी. श्री सोळंके साहेब यांचा जन्म 4 जुलै 1967 रोजी मोहखेड, जिल्हा बीड येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मुखेड व माध्यमिक शिक्षण केज येथील वसंत विद्यालय येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण हे परळी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून इलेक्ट्रिशियन विषयात पूर्ण केले. औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी येलदरी येथील जलविद्युत केंद्रात 1989 ते 1990 या काळात अप्रेंटिसशिप देखील पूर्ण केली. औरंगाबाद जवळील पैठण MIDC मध्ये अजित सीड्स या कंपनीमध्ये 2 वर्षापेक्षा जास्त काळ सेवा दिली. काही काळ इलेक्ट्रिकलचे प्रायव्हेटली कामही केले. त्यानंतर तो सुवर्ण दिवस आला जेव्हा त्यांना महानिर्मिती कंपनीमध्ये SSL पदावर नोकरी मिळाली. सन 1992 मध्ये त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे कामास सुरुवात केली. सलग 13 वर्ष येथे सेवा दिल्यानंतर त्यांची बदली ही परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. सन 2004 साली परळी येथे ते रुजू झाले. चंद्रपूर येथे कार्य करत असताना त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विद्युत सुव्यवस्था विभाग येथे दिली. परळी येथे आल्यानंतर त्यांनी ॲश हँडलिंग, कंट्रोल रूम, टर्बाईन बेसमेंट, संच क्रमांक 7 इलेक्ट्रिकल मेंटेनन्स व सध्या 6.6 संच क्रमांक 6 येथे ते सेवा देत आहेत. सेवा काळात सेवा देत असताना त्यांनी इलेक्ट्रिकल विषयात डिप्लोमा देखील पूर्ण केला. कामात अतिशय निपुण असलेले श्री विलासजी सोळंके हे 33 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या महानिर्मितीमध्ये सेवा पूर्ण करून आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सोळंके साहेब यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर हसतमुख, मितभाषी व प्रचंड ज्ञानाचे धनी असलेले श्री सोळंके साहेब आपल्या सहकार्यांमध्ये व मित्रांमध्ये नेहमी मदतीला धावून येणारा माणूस अशी त्यांची ओळख. सोबतच ते अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे असून स्वामी समर्थ व विठ्ठलावर त्यांची अपार अशी भक्ती आहे. सोळंके साहेब यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. सेवा काळात असताना वेळेचे बंधन पाळणे व सहकार्यांना नेहमी मदत करणे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे गुण आहे. त्यांनी काम करत असताना सहकार्यांना देखील काम शिकवत असत व त्याबद्दल कधीही दुजाभाव ठेवलेला नाही. असे वरिष्ठांच्या मर्जीत असलेले कर्मचारी श्री विलासजी सोळंके सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांची आई व वडील हे शेती करत असत. सोळंके साहेब 2 भाऊ व 2 बहिणी आहेत. सोळंके साहेब यांचे मोठे भाऊ हे PWD या विभागामधून सेवानिवृत्त झालेले आहेत. दोन्ही बहिणी ह्या विवाहित असून आपल्या संसारात सुखी आहेत. सोळंके साहेब यांचे लग्न सन 1991 मध्ये लिंबी या गावी सौ रत्नमाला मॅडम यांच्याशी झाले. रत्नमाला मॅडम यांनी देखील HSC पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून सोळंके साहेबांना या संपूर्ण महानिर्मिती प्रवासामध्ये प्रेमळ व भक्कम अशी साथ त्यांनी दिली. हे दाम्पत्य वसाहतीमध्ये अतिशय आनंदाने राहत असून आपल्या शक्तिकुंज वसाहतीमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी असतात. शेजारी पाजाऱ्यांशी यांनी आत्मीयतेचे व सलोख्याचे संबंध प्रस्थापित केलेले आहे.
हे कुटुंब नेहमी सर्वांच्या मदतीला धावून येणारे आहे। या दाम्पत्याला 2 मुले असून मोठी मुलगी ऐश्वर्या हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व ती सध्या जॉन्सन अँड जॉन्सन या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहे। ती विवाहित असून सोळंके साहेब यांचे जावई देखील पुणे येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे। सोळंके साहेब यांचा मुलगा चिरंजीव वैभव ह्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ते बेंगलोर येथील विप्रो कंपनीमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत। श्री विलासजी भास्कररावजी सोळंके हे आज 33 वर्षाची प्रदीर्घ अशी सेवा पूर्ण करून महानिर्मिती कंपनीमधून सेवानिवृत्त होत असून सेवानिवृत्तीनंतर माजलगाव येथे त्यांनी मूळ गावी स्थायिक होणार आहेत। तरी परळी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे श्री विलासजी सोळंके यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी वैभव विलासराव सोळंके। आज माझे वडील महानिर्मिती थर्मल या इथून सेवानिवृत्त होत आहेत। या परळी औष्णिक विद्युत केंद्राने आम्हाला भरभरून दिले। या ठिकाणी माझी शालेय जीवन माझे असेल किंवा माझ्या दिदीचे असेल ते शालेय जीवन या ठिकाणी पूर्ण झाले। आम्ही न्यू हायस्कूल शाळेमध्ये माझं शालेय जीवन पूर्ण केलं। आज मी इंजिनियर झालो असून बेंगलोर या ठिकाणी कार्यरत आहे। तसेच माझी बहीण देखील इंजिनियर झाली आहे। आम्हा दोघांना इंजिनियर करण्यामागे माझ्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे। वडिलांनी सेवा काळामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांच्या करावयाच्या राहून गेलेल्या आहेत तरी त्यांनी त्या गोष्टीकडे आता कटाक्षाने लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्या। त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्य आनंदाने व सुखासमाधानाने घालवावे। त्यांनी माझी किंवा दिदीची कसलीही चिंता न करता त्यांनी त्यांच्या पूर्णपणे आयुष्यावर लक्ष केंद्रित करावे। त्यांना शेतीची आवड आहे तर त्यांनी या शेतीमध्ये पण लक्ष द्यावे आणि शेतीकडे लक्ष देत असताना आपल्या तब्येतीची पण त्याचप्रमाणे कटाक्षाने काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी ऐश्वर्या सोळंके यादव विलासराव सोळंके यांची ज्येष्ठ कन्या। आज सोळंके परिवारासाठी एक भावनिक आणि अविस्मरणीय क्षण आहे, तो म्हणजे माझ्या वडिलांचा सेवानिवृत्तीचा क्षण। माझ्या वडिलांनी कायम कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे जी जबाबदारी मिळाली ती पार पाडली। लहानपणापासून घरामध्ये शिस्तप्रिय, आनंदी आणि हसत खेळत वातावरण ठेवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो। आज मी आणि माझा लहान भाऊ जे काही आहोत त्यात आमच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। कोणतीही परिस्थिती असो त्यात न डगमगता त्याचा ठामपणे आत्मविश्वासाने सामोरे जाणे ही त्यांची शिकवण। व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात त्यांनी सर्वांना सांभाळून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। आतापर्यंत आयुष्यभर इतरांसाठी झटणाऱ्या माझ्या वडिलांनी आता सेवानिवृत्तीनंतर स्वतःला वेळ देऊन स्वतःच्या तब्येतीवर, स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, छंद आणि आनंदी आयुष्यावर वेळ द्यावा। पप्पा, तुम्ही आमच्यासाठी जे जे काही केले त्यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी असू। इथून पुढे तुमच्या जीवन प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी सौरत्नमाला विलासराव सोळंके। आज माझे पती सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर आमच्या इथं खूप म्हणजे चांगले दिवस गेले आणि यांची सेवा करणं खूप चांगलं होतं। घराकडे दूर लक्ष देणं, मुलांकडे लक्ष देणं, ड्युटी करून घरी पण खूप लक्ष असायचं त्यांचं। काळजीपूर्वक सगळं केलं त्यांनी, जबाबदाऱ्या पार पाडल्या, मुलाला मुलीला शिकवलं, आज उच्च स्तरावर नेलं। त्यांच्या मेहनतीमुळेच ते एवढे वर गेले। या 34 वर्षात सगळे काही व्यवस्थित झालेलं आहे। त्यांनी आता स्वतःकडे वेळ द्यावा, मुलांकडे, घरांकडे वेळ द्यावा। त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। मी विलास भास्करराव सोळंके, तंत्रज्ञ 1 या पदावरून वयाचे 58 वर्ष पूर्ण होत असून मी आज सेवानिवृत्त होत आहे। माझ्या पूर्ण 33 वर्ष सर्व्हिसच्या काळामध्ये सुरुवातीच्या चंद्रपूरमध्ये तासकर सर, इंगळे सर यांच्या कार्यकाळात मी खूप काही शिकायला मिळालं।
परळीला इथं आल्यानंतर मध्ये चरखा, ओसवाल सर, नंतर आपले काय नाव हाटकर साहेब, कोकाटे साहेब यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं. त्यांच्या सहकार्यामध्ये विविध सहकार्य मिळालं. त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वांचे मोलाचं सहकार्य मिळालं. मुख्य अभियंता श्री इंगळे साहेब, उपमुख्य अभियंता श्री महाजन साहेब, उपमुख्य अभियंता अवचार साहेब, सर्व अधीक्षक अभियंता कोकाटे साहेब या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्या सर्वांचे खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद.